नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण वर्षभर टिकणारं असं राजापुरी आंब्याचं लोणचं बनवणार आहे. त्यासाठी बघा, आंबे छान धुवून घेतले, छान त्याच्या फोड्या करून घेतल्या. फोड्या केल्याच्यानंतर त्यावर हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला पाणी सुटेपर्यंत थोडंसं एकत्र करून बाजूला ठेवून दिलं आहे. छान पाणी सुटल्याच्यानंतर, म्हणजे मीठ आणि हळद टाकल्यामुळे काय होतं, फोड्या कडक होतात आणि म्हणजे त्या खराब नाही होत, नरम नाही पडत आणि बुरशीसुद्धा नाही लागत. मिठामुळे आणि हळदीमुळे फोड्या अशा छान राहतात, म्हणजे लोणचं वर्षभर छान टिकतं. तर असं हळद आणि मीठ छान एकत्र करून घ्यायचं. त्याला बघा अशा प्रकारे पाणी सुटतं आणि ते पाणी आपण निथळून टाकायचं. बघा किती पाणी निघलं. आणि अशा प्रकारे 10-15 मिनटं असं बांधून ठेवायचं आणि थोडं सुकून घ्यायचं. तर बघा, इथे मसाला काढला आहे मी. लसूण, धना पावडर, शोपा, मिरची, लसूण, तसंच मोहरी आणि लवंग आणि मिरे. तर याची थोडं गव्हाळं भाजून आणि त्याच्या छान अशा बारीक भुकटी करून घेतली आहे, जाडसर. आणि मी वेळेकर मसालासुद्धा वापरलेला आहे इथे. सर्व मसाला एकत्र करून त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून तेल छान गरम करून घ्यायचं वाफ निघेपर्यंत. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये लवंग, मिरे आणि लसूण टाकायचा. लसूण जास्त लाल नाही होऊ द्यायचा आणि लसूण थोडा म्हणजे अर्धवट ठेचून घ्यायचा. बघा किती छान असं सुगंध सुटला आहे मसाल्याचा. आणि छान असा तेल मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं, म्हणजे मसाला त्यामध्ये छान म्हणजे जो कच्चा असतो तो छान भाजला जातो. आणि मसाला एकदम थंड होऊ द्यायचा. अगदी थंड झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोड्या फोड्या अशा भिजवून आणि बरणीमध्ये भरून घ्यायच्या. हे लोणचं छान असं वर्षभर टिकतं. आणि आपल्याला नंतर हवं तर याच्यामध्ये आपण तेल टाकू शकतो आणि तेल नाही टाकलं तरी चालतं. असं कोरडंसुद्धा हे वर्षभर टिकतं अगदी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. बघा अशा प्रकारे लोणचं रेडी.